नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुंबईत सत्ता स्थापनेचा पेच वाढला। महापौर भाजपचाच नाही तर विरोधी बाकावर बसणार। महापौर पदावर भाजपा ठाम। शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्रीकरण झाले। संजय राऊत यांचा मोठा दावा। कैसा हराया म्हणणाऱ्या सहर शेखचा माफीनामा। मुंब्रा हिरवा करण्याची केली होती घोषणा आणि सहर शेखचे विधान ही पक्षाची अधिकृत भूमिका। नगरसेविकेचे इम्तियाज जलीलांकडून समर्थन, म्हणाले पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील पेठबीड भागात दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी विश्वास डोंगरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मकोकानुसार कारवाई करण्यात आलेला आणि तेव्हापासून अद्यापही फरार असलेला आठवले गँगचा म्होरक्या कुख्यात सनी उर्फ ज्ञानेश्वर शामराव आठवले वय 29 वर्षे राहणार माळवेस बीड यास एलसीबी पथकाने काल पुण्यातून गजाआड केले आहे। एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने यांच्या पथकाने ही कारवाई केली। बीड शहरात आठवले गँग ही कुख्यात असून या गँगमधील सदस्यांवर अनेक गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद आहेत। दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी बीड शहरातील पेठबीड भागात विश्वास डोंगरे यांच्या घरावर गोळीबार झाला होता। तब्बल 9 ते 10 राऊंड फायर करण्यात आले होते। या प्रकरणात अभिषेक डोंगरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता। तेव्हापासून सनी आठवले हा फरार होता। तो मागील 4 महिन्यांपासून पुण्यातील मांजरी परिसरात किरायाने राहत होता। याची खात्री पटल्यानंतर बीड एलसीबी पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, एसडीपीओ पूजा पवार आणि एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, पीएसआय शेखर आवटे, पठाण, जोगदंड, मराडे, घोडके, परजने आणि सुरवशे यांनी मिळून केली। काल दिनांक 23 जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथून एक जण दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच बीड एलसीबीने सापळा रचून तब्बल 33 किलो गांजा सह एकास ताब्यात घेतले। काल बीड एलसीबीला एका मोटरसायकलवरून सय्यद अत्तार रहमान सय्यद हा 33 किलो गांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळताच पीएसआय सुशांत सुतळे यांनी पात्रूड येथे सापळा रचून मोटरसायकल चोराला ताब्यात घेत त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल 33 किलो गांजा आढळून आला। त्याची बाजारात अंदाजे किंमत 7,46,000 रुपये एवढी आहे। त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला माजलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुशांत सुतळे, मारुती कांबळे, सुनील अलगट, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, बिभीषण चव्हाण व अतुल हराळे यांनी मिळून केली। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातोला येथे सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून तिचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आपल्या गावी नेला। मात्र बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला। शिलाबाई सुरेश शेरफुले वय 45 वर्षे राहणार अलुरा तालुका देगलूर जिल्हा नांदेड असे मृत महिलेचे नाव आहे। सुरेश शिरफुले हे सालगडी म्हणून पत्नीसह राहत होता। मागील 3-4 दिवसांपासून तो गावाकडे जाऊ म्हणून पत्नीकडे आग्रह धरत होता, परंतु पत्नी त्यासाठी तयार नव्हती। याच कारणावरून काल दिनांक 23 जानेवारी रोजी दोघात तीव्र वाद होऊन रागाच्या भरात सुरेशने शिलाबाईच्या डोक्यात जाड काठीने अनेक वार केल्याने पत्नी शिलाबाईचा जागीच मृत्यू झाला। त्यानंतर सुरेशने हा खून पचवण्यासाठी परिसरातील लोकांना आणि आपल्या नातेवाईकांना शिलाबाईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे खोटे सांगत तातडीने एक क्रुझर गाडी भाड्याने घेऊन मृतदेह घेऊन थेट देगलूर तालुक्यातील अलोरा गाव गाठले। मात्र बर्दापूर पोलिसांना या संशयास्पद मृत्यूची गुप्त माहिती मिळताच बर्दापूर ठाण्याचे एपीआय कांबळे यांनी तात्काळ देगलूर पोलिसांशी संपर्क साधल्याने देगलूर पोलिसांनी अंत्यसंस्कारापूर्वीच मृतदेहासह पती सुरेशला ताब्यात घेतले। शिलाबाईच्या माहेरच्या लोकांनाही डोक्यावरील जखमा पाहून संशय आला होता। सध्या आरोपी हा पती बर्दापूर पोलिसांच्या ताब्यात असून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे। या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत। केज तालुक्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी अग्रेसर असलेल्या कोलेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील ग्रामस्थांना सुलभ, जलद व माफक दरात धान्य दळण्याची सुविधा मिळावी या उद्देशाने गावात पिठाच्या गिरणीची उभारणी करण्यात आली असून या गिरणीचे उद्घाटन आदर्श माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी बोलताना पेरे पाटील म्हणाले की
छोट्या ग्रामपंचायतला अनुदान कमी असते, त्यामुळे ग्रामस्थांनी वेळेवर कर भरून नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेतला पाहिजे. पाणी अडवून प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे. गावात स्वच्छता अभियान राबवून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. तसेच म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांना सांभाळा, असेही ते म्हणाले. तर या गिरणीमुळे कोलेवाडीतील ग्रामस्थांना, विशेष करून महिलांना मोठा दिलासा मिळणार असून गावच्या स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रसंगी केज पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री राठोड, विस्तार अधिकारी श्री रोडेवार, ग्रामविकास अधिकारी श्री महेंद्र धाकपाडे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या उपक्रमाबद्दल कोलेवाडी ग्रामपंचायतचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीड शहरापासून जवळच असलेल्या बिंदुसरा धरणाच्या पाण्यात आज सकाळी मागील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संकेत तुकाराम नवले, वय 23 वर्षे, राहणार पाली, तालुका बीड असे मृत तरुणाचे नाव असून संकेत हा 2 दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर पडला होता, परंतु रात्र झाली तरी तो घरी परतलाच नाही. त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही सापडला नाही. संकेतचा फोनही लागत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती. संकेतचा शोध घेत असताना बिंदुसरा धरणाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आली होती. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून स्थानिक तरुणांनी व प्रशासनाने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कालपर्यंत त्यात यश आले नव्हते. अखेर आज सकाळी संकेतचा मृतदेह पाली तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. संकेतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत मात्र अद्याप काही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र संकेत ह्या अवघ्या 23 वर्षीय तरुणाच्या जाण्याने नवले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पाली गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोदापात्रातून वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही वाघाडी गावच्या शेजारील गोदापात्रात काही मस्तवाल वाळू चोरांनी पोलीस व महसूल प्रशासन हे हल्ली जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांच्या कामकाजात व्यस्त असल्याची संधी साधून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक सुरू केली असल्याची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे PI महादेव गोमारे यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब वाघाडीजवळील गोदापात्रात धाड टाकली असता त्यांना शाहरुख चांद शेख, वय 30 वर्षे, अदनान इक्बाल शेख, वय 20 वर्षे, आविष्कार संजय जाधव, वय 26 वर्षे, स्वप्नील गणेश चव्हाण, वय 28 वर्षे, अक्षय गोल्टे हे वाळू चोर लाल रंगाच्या लोडर ट्रॅक्टरच्या साहाय्याने हायवा वाहनात अवैधरित्या वाळू भरत असल्याचे दिसून आले. पोलीस पाहताच ते ट्रॅक्टर सोडून तिथून पसार झाले, परंतु पोलिसांनी वाळू भरत असलेले 5 हायवा वाहने असा एकूण 60,10,000 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाघाडी गोदापात्रातील अवैधरित्या वाळू तस्करीचा मोठा कट उधळून लावल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी सत्यजित घोडके, पैठण. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.